जनमानसांची तहान भागवत शेतीला सुजलाम सुफलाम करणाऱ्या पंचगंगा नदीच्या प्रकट दिनानिमित्त पंचगंगा आरती भक्त मंडळाच्या वतीनं सोमवारी भव्य महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं। सायंकाळ होताच घाट परिसरात भाविकांची गर्दी वाढू लागली आणि पाहता पाहता 5 ते 6 हजारांहून अधिक कोल्हापूरकरांनी घाट परिसर फुलून गेला। महाआरतीपूर्वी घाटावरील मंदिरातील महादेव, श्रीकृष्ण, अंबाबाई, मारुती, ज्योतिबा आणि नागदेवता यांच्या मूर्तींना पुजारी रवींद्र गोसावी यांनी अभिषेक करून महापूजा बांधली। करवीर क्षेत्रोपाध्याय सुहास जोशी, ब्राह्मण पुरोहित संघाचे अध्यक्ष प्रसाद निगुडकर आणि निलेश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली होम हवन विधी पार पडला। मंत्रोच्चार आणि शंखनादाच्या साक्षीनं पंचगंगेची पूजा करण्यात आली। यावेळी पंचगंगा आरती भक्त मंडळाच्या वतीनं नदीची साडी चोळीनं ओटी भरून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली। कुंभार बांधवांकडून तांदळाच्या पिठापासून तयार केलेले कृत्रिम जलचर नदीत अर्पण करण्यात आले। यावेळी मालोजीराजे छत्रपती आणि मधुरिमाराजे छत्रपती यांनी नदीचं औक्षण केलं। तसंच त्यांच्या हस्ते गणपती, श्रीकृष्ण आणि दक्षिण काशी करवीरपूर यांची आरती करत श्री पंचगंगा नदीची महाआरती करण्यात आली। पंचगंगेचं मोठं महात्म्य असून ते जगभर जायला हवं अशा भावना माजी आमदार छत्रपती मालोजीराजे यांनी यावेळी व्यक्त केली। पंचगंगा नदीच्या प्रकट दिन सोहळ्याच्या निमित्तानं आज या ठिकाणी आयोजित केलेल्या महाआरती कार्यक्रम हा अतिशय भव्य आणि दिव्य प्रमाणात आज या ठिकाणी पार पडला। कोल्हापुरातील ज्या पद्धतीनं उत्तरेत गंगेचं महात्म्य आहे त्याच पद्धतीनं आपल्याकडं या पंचगंगेचं महात्म्य आहे आणि हे महात्म्य हे आपल्या देशातच नाही तर हे जगभर गेलं पाहिजे। या पद्धतीनं एक उत्कृष्ट अशा कार्यक्रमाचं या ठिकाणी नियोजन आज करण्यात आलं। आपल्याला माहिती आहे करवीर नगरी ही एक ऐतिहासिक नगरी आहे। आई अंबाबाईचं वास्तव्य या नगरीमध्ये आहे आणि या पवित्र शहरामध्ये अशा पद्धतीनं अनेक धार्मिक वेगवेगळे कार्यक्रम वर्षभर होत असतात। त्यापैकी पंचगंगेचा प्रकट दिन सोहळा देखील हा अगदी धार्मिक वातावरणामध्ये अतिशय छान वातावरणामध्ये या ठिकाणी पार पडलेला आहे। मला असं वाटतं की याची आजची जर आपली भव्यता आणि दिव्यता पाहिली तर हा कार्यक्रम हा देशभर आणि परदेशात देखील पोचायला वेळ लागणार नाही। किंबहुना यासाठी पुढच्या वर्षापासून हा अधिक चांगल्या पद्धतीनं होईल हा असा मला विश्वास आहे। आपली नदी पवित्र असून शहरातील सर्व लोकांनी नदीची स्वच्छता राखण्यासाठी शपथ घ्यायला हवी असं मधुरिमाराजे छत्रपती यांनी म्हटलंय। आपण आज आरती करून आपली नदी ही पवित्र आहे हे आपण सगळ्यांनी केलेलं, पण ही पवित्रता राखणं शेवटी नागरिक म्हणून पण आपल्या हातात पण आहे। तर आपण सगळ्यांनी आज एक शपथ खाऊया नागरिक म्हणून की आपण प्लास्टिक आणि आपण प्रदूषण टाळण्याची आपण सगळ्यांनी शपथ घेण्याची गरज आहे। कारण कोल्हापूर महानगरपालिकेनं सुद्धा याची दखल घेऊन अनेक वर्ष मी लहानपणापासून ऐकतोय की पंचगंगा नदी प्रदूषण, पंचगंगा नदी प्रदूषण। तर त्यातलं ती आपली जलवाहिनी आहे आणि आज त्याच्यामध्ये आपलं सर्व म्हणजे प्राणी जीव आहे आणि हेच पाणी आपण पण सगळेजण पित आहोत। तर आपण सर्वांनी आज शपथ खाल्ली पाहिजे की आपण हे पाणी आपल्या पंचगंगेचं पवित्र ठेवण्यासाठी जे काही आपल्याला सगळ्यांना नागरिक म्हणून करायला लागतंय त्याची आपण सगळ्यांनी आपण असं हे एक पण केला पाहिजे आणि हा कार्यक्रम आणखीन शुद्ध पंचगंगेचा आपण आरती करायची आहे सगळ्यांनी। इथून पुढे हा असाच मोठा उत्सव होणार आहे। दरम्यान इस्कॉनच्या वतीनं हरे रामा हरे कृष्णा या नामजपानं घाट परिसर दुमदुमून गेला। शेकडो भाविकांनी नामसंकीर्तनात सहभाग घेतला। कार्यक्रमाच्या शेवटी भाविकांना प्रसादाचं वाटप करण्यात आलं। नेत्रदीपक आतषबाजीनं या सोहळ्याची सांगता झाली।